नमस्कार मित्रांनो, आज मी आपल्या समोर एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। बऱ्याच वेळा काय होते की नवीन वर्षाच्या निमित्तानं आपण एखादी नवीन सवय लागण्यासाठी न्यू इयर रेझोल्युशन्स म्हणून म्हणजे सकाळी लवकर उठणे असेल, रोज व्यायामाला जाणे असेल किंवा तसंच आणखी काहीतरी एखादी गोष्ट सुरू करतो। मात्र काही कालावधी गेल्यानंतर काय होतं की त्यामध्ये खंड पडतोय, नंतर आपण ती विसरूनच गेलेलो असतो की असं काहीतरी चालू केलेलं होतं। मग या मागे काहीतरी एक लॉजिक असतंय, काहीतरी एक अल्गोरिदम असतंय की त्या अल्गोरिदम प्रमाणे हे सगळं काम करत असते। एखादी चांगली सवय लागण्यासाठी काही स्टेजेस आहेत, त्या स्टेजेस प्रमाणे आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात आणि जरा सतर्क राहावे लागते। मग ते नेमकं काय करायला लागतंय की कशा त्या पद्धतीनं आपण जर काम केलं तर त्या सवय आपल्याला लागतील, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता चांगल्या सवयी अंगीत जडवायच्या कशा, हाऊ गुड हॅबिट्स फॉर्म, यासाठी जे वेगवेगळे रूल्स आहेत, जे अल्गोरिदम्स आहेत, त्यापैकी पहिला मी आपल्यासमोर आता स्पष्टीकरण देत आहे। तो आहे की 2190 डेज, 21 दिवस व 90 दिवस। याचा अर्थ काय तर एखादी चांगली गोष्ट आपण जेव्हा सुरू करतोय, साधारणपणे ती गोष्ट आपल्याला 21 दिवसापर्यंत करावी लागते आणि ज्यावेळी 21 दिवस पूर्ण होतात त्यावेळी त्या गोष्टीची आपल्याला सवय लागते आणि आपण तसंच ती गोष्ट पुढे 90 दिवसापर्यंत जर करत गेलो तर ती गोष्ट आपल्या लाईफस्टाईल मध्ये समाविष्ट होते आणि आपण ती गोष्ट आपल्या लाईफस्टाईल प्रमाणे करत जातोय। आता पुढचं अल्गोरिदम किंवा पुढचं जे काय सायन्स आहे ते सांगण्यापूर्वी मी आपल्याला एक सांगेन की हा व्हिडिओ आपण पूर्ण पहा, म्हणजे काय होईल की यामधून मिळणारा जो काही बेनिफिट आहे तो आपल्याला पूर्णपणे मिळून जाईल। तर आता दुसरा रूल असा आहे की 22-22-22 डेज, 22 दिवस 22 दिवस आणि 22 दिवस, 3 स्तरावर हे काम करते। त्यातला पहिला स्तर जो आहे त्याला आपण डिस्ट्रक्शन म्हणतोय, म्हणजे आजीच्या ज्या काही जुन्या सवयी आपल्याला लागलेल्या आहेत त्या उद्ध्वस्त करायचे। म्हणजे थोडक्यात एखादं उदाहरण देतो की समजा आपल्याला सकाळी लवकर उठायची सवय लावायची आहे, तर कॉमन आपण गजर लावलेला असते, मात्र काय होते की त्या गजर वाजल्यानंतर पण आपल्याला झोपावंसं वाटतंय। म्हणजेच आपल्याला ही नवीन सवय जर लावायची असेल की सकाळी लवकर उठणे, तर जुनी सवय जी आपली आहे की सकाळी उशिरा उठत नव्हतो, जरा वेळानं उठत होतो, ती सवय आपल्याला नाहीशी करायला पाहिजे। तर हे जे काही डिस्ट्रक्शन करायचं असते, उद्ध्वस्त करायचं असते आधीच्या जुन्या सवयी, बॅड हॅबिट्स म्हणा, त्यासाठी हा 22 दिवसाचा कालावधी लागतोय। मग हे 22 दिवस आपण या गोष्टी करत असताना आपल्याला कदाचित असं होऊ शकतंय की आपण निराश झालोय, काय आपल्याला काय ते आपल्याकडून ते होईना झाले असं वाटतंय, जे काय करायला लावलंय ते मध्ये सोडून द्यावं असं वाटतंय। मात्र आपल्याला काय करायचं, वी हॅव टू कंटिन्यू ऍट एनी कॉस्ट। आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये ते कंटिन्यू करायचंच असतंय। रिझल्ट पुढे मिळणार असेल, रिझल्ट इज आउटकमिंग, इट इज वेटिंग फॉर यू, आणि तो तुमची वाट बघत असतो, तुम्हाला मिळतोयच, फक्त आपल्याला ते करत जायचं पाहिजे तिथपर्यंत। आता 22 दिवस 22 दिवस आणि 22 दिवस अशा 3 टप्प्यामधला पहिला टप्पा जो डिस्ट्रक्शन किंवा उद्ध्वस्त हा होता तो संपला। मग पुढच्या 22 दिवसाचा म्हणजे दुसरा टप्पा, तर यामध्ये काय ते इन्स्टॉलेशन। जसं एखादं आपल्याला पायाभरणी करायची असेल तर जुनं फाउंडेशन जे आहे ते आपल्याला काढल्याशिवाय नवीन फाउंडेशन आपल्याला करता येत नाही। सवयीच्या बाबतीत पण तेच असते आणि ह्यामध्ये सुद्धा आपल्याला एखादी सवय आपण अंगी बांधवणार असते त्यावेळी हे मगाशी सांगितल्या पद्धतीनेच आपल्याला थांबावं असं वाटत असतंय, व्यवस्थितपणे पुढे सरकणं असं वाटत असतंय, जरा थोडंफार आपण फ्रस्ट्रेट झालेलं असतंय, मात्र आपल्याला हे कंटिन्यू करायचंच असतं, रिझल्ट पुढे मिळणार असतेच। मात्र आपल्याला काय करायला पाहिजे, फक्त आपल्याला माहिती पाहिजे की आधी होतं ते एक वेगळा फेज होता, आता पुढच्या 22 दिवसामध्ये आलोय म्हणजे एक वेगळा फेज आहे, त्याचा रिझल्ट पुढे मिळणारच आहे। फक्त या पद्धतीने आपल्याला अगदी धैर्यानं आणि अगदी पेशन्स ठेवून कष्टानं पुढे जायचंच असते। आता इन्स्टॉलेशन ह्या 22 दिवसाच्या दुसऱ्या स्तरानंतर तिसरा 22 दिवसाचा जो काय स्तर, तिसरा फेज जो असतोय त्याला आपण काय म्हणतो, इंटिग्रेशन, म्हणजे काय एकत्रीकरण। म्हणजे आधी पहिल्या फेज मध्ये आणि दुसऱ्या फेज मध्ये आपण जे काही यातना सहन केल्या असतील, आपण जो काय संयम दाखवला असेल, जे काय शौर्य दाखवलं असेल, त्याचं जे फळ मिळणार आहे ते फळ मिळायला ह्या पुढच्या तिसऱ्या फेज मध्ये सुरुवात होते। म्हणजे आपण घेतलेल्या पेनचं रूपांतर गेन मध्ये व्हायला या फेज मध्ये आपल्याला सुरुवात झालेली असते आणि हा झालेला सकारात्मक बदल, याचा सकारात्मक परिणाम आपल्या बॉडी लँग्वेज मधून आपल्याला तर पहिल्यांदा जाणवतोयच आणि त्या बरोबरीने इतर लोकांना पण जाणवायला सुरुवात झालेली असते। चांगली सवय अंगी बांधवण्यासाठी 2 प्रकारचे अल्गोरिदम्स आपण बघितले, एक होता 21-90 दिवस आणि दुसरं होतं 22-22 आणि 22 दिवस। मग ती सवय अंगी बांधवायला हे 2 अल्गोरिदम कसे काम करतात हे तुम्हाला मी या व्हिडिओ मधून सांगितलेलं आहेच। मात्र ज्यावेळी तुम्ही हे सवय
तुम्हाला अंगी बाणवतील त्यावेळी ते फिलिंग ऑफ विनिंग्स म्हणजे जे काय असतंय त्याचा आनंद असतोय तो अवर्णनीय असा असतोय. आणि त्यामधून मिळणारे जो काय आपला अनुभव असतोय तो तर त्यापेक्षा पण पुढचा असतो. सोने पे सुहागा त्यापेक्षा पुढचा असतो. आणि अशा वेगवेगळ्या चांगल्या सवयींचा आपल्या लाईफवर जो काही सकारात्मक बदल होते, पॉझिटिव्ह चेंजेस होतात आपल्या लाईफमध्ये, ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमधून सांगणारच आहे. तत्पूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मधून सांगा. आणि या चॅनलवर आपण जर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा.